सर आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, काय काय कारण होतं, काय विषय? जो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे. जालना जिल्ह्यात एकंदर 8,591 जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले. त्यातनं 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला. ह्या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता, सही करण्याचा जबाबदारी होती. त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे नायब तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत. राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे 8,591 45% म्हणजे 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतला दिला जाणार. अंबडमध्ये एकंदर 1,787 अर्ज आले, त्यातनं 10 फेटाळण्यात आले आणि 1,760 लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं, ते सगळे रद्द झाले. दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर जे 8,591 देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले. जे उरलेले 4,000च्या आसपास आहे त्यात सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 1,000हून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले, काही डॉक्युमेंट दिलेले नाही. मला असं वाटतं की 8-10 दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर या 4ही ठिकाणी मला विश्वास आहे की FIR गुन्हा दाखल केला जाणार. शेकडो लोकांवर कारवाई होणार. ज्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, त्या तहसीलदारांनी दिलं, त्यांच्यावर काय करणार? त्याचा संबंधात डिपार्टमेंटनी इन्क्वायरी करावी लागणार आहे. पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बांगलादेशी आहे, कारण की हा जो कायदा आहे तो आजच्या नाही, 69 पासून आहे. अधिकार तहसीलदारला फक्त गेल्या वर्षी मिळाले. तर अर्ज आले त्यात 98% मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहेत. जिल्ह्यामध्ये किती बनावट अर्ज दिले गेले असं चालू आहे? मुद्दा तर हे पहिली झालं की 8,500 दिले गेले, त्यातनं सुमारे 3,600 आता रद्दच झाले, म्हणजे होत आहे, निर्णय झाला आहे. उरलेले जे 4,500 आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातनं 70% अर्ज रद्द होणार आणि त्यात 1,000च्या वर फसवे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंटवाल्या. ही बनावट अर्ज म्हणजे रोहिंग्यांच्या शकतो असं वाटतं मला. माझ्या दृष्टीने असं आहे की हो, हे बांगलादेशी रोहिंग्या आहेत, पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक. मी म्हणालो मंजूर आहे ना, अपात्र आहे ना. अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला याचा कागद नाही आहे. मग तो बांगलादेशी आहे, रोहिंग्या आहे, अफगाणी आहे, हे पाकिस्तानी आहे, त्याने मला फरक पडत नाही. मागचं जे वेळेस आलं होतं, 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं प्रशासनाला, त्याचा काही फायदा झाला नाही, तुम्हाला खूपच फायदा झाला. आपण तसं बघायला गेलो तर गेले 3 महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर 2 SIT झाल्या. दुसरी गोष्ट, आतापर्यंत सुमारे 24 ठिकाणी FIR दाखल झालेली आहे. 24. फक्त तुम्हाला अकोल्याचं सांगू तर अकोल्यात 53 लोकांना अटक झाली आहे. मालेगावमध्ये 38 लोकांचे अटक किंवा फरार आहे. प्रगती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालयात लक्ष घालतात. जमिनीवर मी आहे, मंत्रालयात CM आहे.